सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्याच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत आज सकाळी 9 वाजल्यापासून पाणी सोडण्यात आलं आहे। सध्या 1600 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। हे पाणी 8 दिवसात औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे, ज्यामुळे सोलापूरच्या नागरिकांची 1.5 महिन्याची पाण्याची चिंता काहीशी मिटणार आहे। औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात सध्या 1 मीटर पाणी शिल्लक आहे। शिल्लक पाणी 23 फेब्रुवारीपर्यंत पुरेल असा अंदाज महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं व्यक्त केलाय। डीपीडीसीच्या 30 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर या पाण्याच्या विसर्गाचा निर्णय घेण्यात आलाय। सुरुवातीला 1600 क्युसेकने सुरू झालेला हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे। जवळपास 6000 क्युसेकने हे पाणी सोडलं जाणार आहे। प्रथम औज आणि नंतर चिंचपूर बंधारा भरला जाणार आहे। या व्यवस्थेमुळे पुढील 1.5 महिना पुरेसा पाणी पुरवठा होईल। सोलापूरच्या पाणी पुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेली उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे। आतापर्यंत 107.50 किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित 2500 मीटरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे। या संदर्भात स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ गोपीचंद कदम या आठवड्यात आढावा बैठक घेणार आहेत। सध्या उजनी धरणात 98 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। मात्र मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने मार्चमध्ये धरणाचा साठा निम्म्यावर आला होता। यंदा नियोजनबद्ध पद्धतीने पाणी पुरवठा केला जात असल्याने भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही असा प्रशासनाचा विश्वास आहे।